प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय की बयोला तिच्या आईची आठवण झाली आहे. अनु मॅडम कडेकडेने जा म्हणतात ना म्हणून. तर अनु मॅडम म्हणतात, अगं तुझ्या आईने तुझ्यावर खूप छान संस्कार केलेत. बरं चला मॅडम, उशीर होईल शाळेत जायला. बयो हसते आणि शाळेकडे जायला निघते, म्हणजे घरी येते ती आधी. तर इकडे आता यांची चर्चा सुरू आहे बयोवरतीच की बयो स्वतःला अतिशहाणी समजते. इराचे नेहमीचेच डायलॉग. आता ही गौतमी म्हणते ती कशाला गेली आहे गं सकाळी सकाळी त्या अनु टीचरकडे. आता ही इरा म्हणते की अगं तिला सवयच आहे पुढे पुढे करायची. गौतमी विचारते, अनु टीचर कुठून आली आहे गं. आता इरा म्हणते माहीत नाही, पण मुंबईहून आले असं म्हणतात सगळेजण. तेव्हा गौतमी म्हणते तू कशाला टेन्शन घेतेस, मुंबईची आहे ना, मी करते तिला सेटल डाऊन. बयो घरी आलेली असते. आता या दोघी वरून बयोला टोमणे मारताय, म्हणजे गच्चीवर उभ्या आहेत या दोघी जणी आणि वरतून बयोला टोमणे मारतायत. आता हिला काम चुकारपणा करायचं आहे म्हणून अशी कारणे शोधतीये वाटतं, पण बयो लक्ष न देता घरात येते. असो, पण आता अनु मॅडम विचार करतायत बयोचा आणि इराचा की या दोघींमध्ये एवढा का फरक आहे, अगदी राहणीमानात सुद्धा. जाऊ दे, मी कशाला या गोष्टीचा विचार करते, जेव्हा काही समोर आलं तर तेव्हा बघूयात असं म्हणून ते शाळेत निघाल्यात. इकडे बयोला भूक लागलेली असते म्हणून ती काहीतरी खायला घेते. तेव्हा गोजा त्या नेहमीप्रमाणे येऊन बयोला वाचा वाचा बोलते की हे आमचं आहे, खायचं नाही, तू मोलकर्णीची मुलगी आहेस वगैरे वगैरे. बयो आता काकडी घ्यायला लागते. तेव्हा गोजा त्या पुन्हा तिचा हात धरते. बयो म्हणते, अगं आजी तू म्हटलीस ना की आमच्या घरचं खाऊ नकोस, ही काकडी तर मी आणली आहे. पण तरीसुद्धा गोजा त्या मागचा पुढचा विचार न करता अन्न हातातनं ती घेतेच आणि ती काकडी स्वतः कापून बयोसमोर खायला लागते. पण ती काकडी गोजा त्याला त्यांच्या स्वभावाप्रमाणे कडूच लागते, पण त्याचा राग त्या बयोवर काढत असतात. बयो म्हणते, अगं आजी तुझी काकडी कसं काय कडू निघाली. तर आता बयो 7 काकड्यांचा हिशोब सांगते की मी इतक्या आणल्या आणि एक माझ्यासाठी ठेवली होती आणि ती नेमकी कडू कशी काय निघाली, आता मी थोडी मुद्दाम ती कडू केली वगैरे वगैरे. पण आता गोजा आत्याला काही बयोचं हे कारण पटलेलं नाही आहे. गोजा आत्या म्हणतात, माझ्यासमोर वचा वचा बोलू नकोस, मुद्दाम माका बोलतेस ना. सुमन येते तिथे. तेव्हा बयो सुमनला पण सगळं सांगते की ही एक काकडी राहिली आणि ती नेमकी कडू काकडी आजीने खाल्ली, आता यात माझा काय दोष आहे. सुमन हसायला लागते हे ऐकल्यावर आणि म्हणते की अरे देवा, अगं आते तुलाच कशी काय कडू काकडी आली, आम्हाला कोणाला नाही आली. असं म्हणून ती सुमन खिल्ली उडवायला लागते या गोजा आत्याची. तेव्हा गोजा आत्या चिडते आणि म्हणते, माझी टिंगल उडवतेस काय, थांब तुझं नाव रमाकांतला सांगते. सुमन म्हणते, पण ह्यांना माझं नाव माहिती आहे, तू कशाला परत सांगतेस आत्ते. आता माधू दादालाही हसू कंट्रोल नाही झालं. गोजा आत्याला निमित्तच मिळाले चिडचिड करायला. गोजा आत्या माधू काकांच्या मागे हात धुवून लागल्यात आणि लवटाळणं घेऊन त्यांना मारायसाठी म्हणून पळतायत माधू काकांच्या मागे. माधू काका गोजा आत्याला चुकवत असतात आणि गोजा आत्याला जोरात टिपोय लागतो आणि अंगठ्यातनं रक्त यायला लागतं आणि वचा वचा ओरडायला लागतात त्या, बाई 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 लागलं मला, मका ठेच लागली, अरे माधू तुका अक्कल नाही काय. आता ही सुमन येते आणि म्हणते, काय गाते तू का लहान आहेस का पकडापकडी खेळायला. आता गोजा आत्या चिडचिड करते आणि म्हणते, गो खुळगे तू पण माका हसत होतस. बयो येते आणि म्हणते, आजी मी हळद लावते मग ते बरं होईल. आता गोजा आत्या ओरडत असतात हळद लावताना की ते त्रास होईल म्हणून, पण बयो अगदी लहान लेकराप्रमाणे गोजा आत्याला हळद लावून देते पायाला. आणि गोजा आत्याची आणि बयोची हे एक्सप्रेशन्स खूप छान दिलेत त्यांनी, त्यामुळे मस्त वाटले. असो, तर आता हे निघालेले असतात शाळेत. आरो म्हणत असतो, इरा आवर ग, किती उशीर करतेस. पण बयो येते तेवढ्यात आणि बयो अनु मॅडमकडे गेली आहे म्हणून इराच्या पोटात दुखायला लागलं आहे. आता इरा पुन्हा वचा वचा बोलायला लागते, काय ग बयो, गेली होतीस ना अनु मॅडमकडे, माझी चुगली केली असशील, मी तुला अभ्यास दिला नाही, तुला ना सवयच आहे पुढे पुढे करायची, तू खूप अटेन्शन सिकर आहेस, तिथे जाऊन सगळं पचकली असशील ना. आता आरो म्हणतो, अगं इरा तू कुठला विषय कुठे नेतीयेस, इतकं का बोलतेस तिला. पण आता बयो म्हणते, अगं मी असं कशाला करू इरा, मी घरातले विषय त्यांना कशाला सांगू आणि तू काय इतकी वाईट आहेस का तुझ्याबद्दल सगळं सांगायला. आता पुन्हा इराला मिरच्या जोमल्यात, बयो बोलली ना म्हणून, म्हणजे बयोने काही बोलायचं नाही पण हिने वाटेल तसं बोलायचं आणि मेन अटेन्शन सिकर कोण आहे हे इरालाच माहीत. असो, पण आता आरो म्हणतो, अगं तू जर अभ्यास दिला असता तिला तर ती कशाला गेली असती अनु मॅडमकडे, एवढा विषय वाढलाच नसता ना. पण आता ती गेली आहे तर त्यात तुला काय एवढा प्रॉब्लेम होतो इरा. आता इरा म्हणते, मला नाही यायचं तुमच्यासोबत, जा तुम्ही तुमचे, आणि असं म्हणून दप्तर घेऊन निघाली आहे नेहमीप्रमाणे. असो, आरवने आता इग्नोर करायचं ठरवलं आहे आणि तो आता बयोला म्हणतो, तू लक्ष देऊ नकोस, तू ये लवकर आवरून खाली. अनु मॅडम चहा पिण्यासाठी म्हणून एका हॉटेलमध्ये थांबतात. तेवढ्यात तिथे डॉक्टर पण पास होत असतात समोरूनच हॉटेलच्या आणि त्यांना अनु मॅडम दिसतात आणि ते अनु मॅडमशी बोलायला म्हणून तिथे आले आहेत आणि म्हणतात की मॅडम जरा बोलायचं होतं तुमच्याशी, बसू का. अनु मॅडम विचार करतात की नेमकं ह्यांना
यांना काय बोलायचं असेल माझ्याशी. आणि डॉक्टर तिथे बसलेत. आता डॉक्टर छान बोलतात त्यांच्याशी. मॅडम आमची बयो सकाळी आली होती ना तुमच्याकडे, म्हणजे इकडचे तिकडचे विषय काढून ह्यांना गैरसमज दूर करायचा असतो. पण आता हा मध्येच रमाकांत येऊन बसतो तिथे आणि उगाचच मध्ये 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 बोलत असतो. काय मॅडम इथे कशा काय, नाही म्हणजे तुमच्याबद्दल चौकशी केली मी वगैरे वगैरे, गावकीचा प्रश्न आहे ना, चौकशी करूकच लागती. आणि मॅडम हा माझा भाऊ आहे बरं का, हा माझा दादा आहे, तो डॉक्टर आहे. त्याने मुंबईचं नोकरी सोडून इथे आलाय तो, म्हणजे तिथे तो खोऱ्याने पैसे कमवू शकला असता, पण त्याने गावच्या लोकांची सेवा करायची ठरवली आहे ना. माझा दादा खूप चांगला आहे. बरं याला कोणी काही बोलत नसतं तरी हा बिचारा बोलतच सुटतो. असो, पण आता बयोबद्दल बोलतो तो मध्येच. आमची बयो सकाळी तुमच्याकडे आली आणि आमच्याकडे गोंधळच झाला. आता हे तो सहज बोलतो. आता डॉक्टर म्हणतात अरे रमाकांत असं काही नाही आहे रे, पण रमाकांत मात्र बोलतच सुटतो. पण आता या मॅडमचा अजून गैरसमज वाढला आहे असं त्यांनी दाखवलं आहे. त्या मॅडम म्हणतात बयो माझ्याकडे आली त्यासाठी तुमच्या घरात तुम्ही इश्यू केला, हे जरा जास्ती नाही होते का. आता डॉक्टर म्हणतात नाही नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, ते झालं असं, पण मॅडम काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात आणि त्या तिथून निघून जातात. आता मात्र रमाकांत त्याच्या कामाला चालला जातो. म्हणजे ती बाई बसली होती तोवर हा टाईमपास करत होता आणि आता मात्र त्याला त्याच्या भावाशी बोलायला वेळ नाही आहे. असो, तर आता डॉक्टर विचार करतात की यांच्याशी बोलता आलं असतं तर बरं झालं असतं, विनाकारण गैरसमज नको वाढायला. पण प्रेक्षकांनो पुन्हा मला आज प्रश्न पडला आहे की चहाचं बिल कोणी दिलं असेल. काल आरव आणि आज डॉक्टर. असो, आता गोजात्याने गौतमीला विचारले तुझं कुठपर्यंत आलं आहे म्हणजे लग्नाचं. आता ही म्हणते की मी इराला सांगायला लावेल तिच्या बाबाला, इरावर खूप जीव आहे शुभंकरचा. आता ही गोजात्या म्हणते पण जीव असून उपयोग नाही, विश्वास असायला हवा ना. तू एक काम कर, आरवला सांग, आरवला तू तुझ्या विश्वासात घे आधी आणि मग आरव त्याच्या वडिलांना पटवेल लग्नासाठी. प्रेक्षकांनो असं नाही वाटत का की बयोची स्वप्न जरा बाजूलाच राहिली आहेत आणि दुष्ट गौतमीची मोठी मोठी स्वप्नच पूर्ण होत आहेत. असो, इथे आपण फक्त या मालिकेतल्या पात्रांबद्दलच बोलतो, तर इथे यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की इराला काही गणित सोडवता आलं नाही, ते गणित बयोने सोडून दाखवलं आहे वर्गात. त्यामुळे इराचा अपमान झालेला आहे आणि तिचा संताप होतोय आता, कारण तिचा इगो हर्ट झाला आहे आणि ती अनु मॅडमबद्दल वाटेल तसं बोलायला लागते. तेव्हा बयो म्हणते अगं आपले टीचर आहेत ते, त्यांच्याबद्दल तरी आदराने बोल. पण आता इराचं जरा जास्तीच होत आहे. या इराला एक तर यांनी हॉस्टेलमध्ये टाकायला पाहिजे, नाहीतर इराला सुधारलेली तरी दाखवायला पाहिजे. हे जरा खूप दाखवत आहेत प्रेक्षकांनो, म्हणजे अशी रिक्वेस्ट आहे यांना. म्हणजे धिंगाणा केला की वाटेल तसं मिळतं असं मुलांच्या बाबतीत असतंच, पण इराच्या बाबतीत जरा जास्तीच दाखवत आहेत आणि हायलाईट करतायत ते चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.